नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघून माहीतच झालं असेल की आज बनवला आहे ढोकळा. आणि सकाळची चहा वगैरे झालं, सकाळची वेळ आहे. खिडकीतून छान थंड हवा येत आहे आणि मी चहाचा आस्वाद घेत आहे. कालचं लग्न झालं आणि आता फक्त उरलेला आहे तो लोखंडी मंडप. आणि चहा वगैरे झाला. झाडांची मंद लाईट हवेचा आनंद घेत आहे. सकाळची खूप छान हवा लागते आणि झाडाजवळ खूप मन रमतं, म्हणून 10-15 मिनटं मी झाडाजवळ उभी असते सकाळी आणि झाडं वगैरे हवेचा आनंद घेऊन आता मी किचनमध्ये जाणार आहे. आणि सगळ्यात पहिले आज ढोकळाच बनवला, कारण खूप दिवसाचं चाललं होतं ढोकळा बनवायचं म्हणून. तर मी आता पीठ वगैरे चाळून घेत आहे डाळीचं. त्यामध्ये रवा घातलेला आहे 2-3 चमचे. आणि माझ्याकडं तांदळाचं पीठ होतं ते पण थोडंसं घातलेलं आहे. आणि हळद, मीठ वगैरे, तेल, साखर ते सगळं दही टाकून एकत्र करून 5-10 मिनटं भिजू दिलं. आणि एका भांड्यात ज्यामध्ये आपल्याला ढोकळा गरम होण्यासाठी ठेवायला आहे, त्यामध्ये स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे, त्यामध्ये पाणी ठेवून झाकण ठेवून दिलं. कारण ते उकळी जर चांगली आली तरच तो फुगतो, नाहीतर फुगत नाही. आणि इनो टाकला आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरून अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि एकदम मिश्रण गोल गोल एक साईडने फिरवलेलं आहे. म्हणजे ते इतकं फुलतं की हे बघा, हे असं फुललं. आणि त्या डब्याला तेल लावून आता 15 ते 20 मिनटं रिलॅक्स याला वाफवून घेतलेला आहे. मी वाफ निघू नये म्हणून वरून माझ्याकडं जो लोखंडी खलबत्ता आहे तो झाकण ठेवला होता. आणि 15-20 मिनटानंतर एकदम ढोकळा तयार आहे. आणि नंतर मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घालून त्यात साखर आणि मीठ घालून पाणी टाकून उकळी घेऊन आपलं ते ढोकळ्यावर घालून घेतलेलं आहे कोथिंबीर. आणि ढोकळा आपला छान झालेला आहे. थंड झालेला होता तेव्हा काढला आणि बिलकुल चिकटला नव्हता ढोकळा. आणि मी इतका जास्त कधीच बनवला होता, पहिल्याच वेळेस जास्त बनवलेला आहे.